नमस्कार मित्रांनो, आपण आज संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटीचे प्रश्न बघणार आहोत. हे असे प्रश्न आहेत मित्रांनो, की जे परीक्षेत आले, की मुलांचा गोंधळ करून टाकतात. तर चला प्रश्न बघण्याआधी आपण थोडी त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. मित्रांनो बघा, एका कॅटमध्ये 52 पत्ते असतात. एकूण पत्ते असतात 52. ठीक आहे. आणि प्रत्येकी रंगाचे 26 पत्ते असतात. 26 पत्ते. काळ्या रंगाचे 26, लाल रंगाचे 26, एकूण पत्ते 52. मित्रांनो बघा, प्रत्येकी एक पत्ता हे 4 वेळेस असतात. म्हणजे कसं, की इक्का, दुर्री, तिर्री, राणी, बादशाह हे प्रत्येक पत्तं एका कॅटमध्ये 4 असतात. आणि एका चिन्हाचे पत्ते हे 13 असतात. म्हणजे जसं बदाम, चरकट जे 4 चिन्ह असतात एका कॅटमध्ये ते प्रत्येकी 13 असतात. मित्रांनो हे लक्षात ठेवा, पुढच्या प्रश्नांमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. तर चला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न बघा, पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तो राजा असण्याची संभाव्यता किती? मित्रांनो हा प्रश्न बघा कसा सॉल्व्ह करायचा. सर्वात आधी अशी रेष ओढायची आणि अंशमध्ये लिहायचे एकूण पत्ते किती. एकूण पत्ते असतात कॅटमध्ये 52. मित्रांनो एक पत्ता ओढला तर तो राजा. मी तुम्हाला मागेच बोललो, की एक पत्ता हा प्रत्येकी एका कॅटमध्ये 4 वेळेस येतो. तर तुमचं उत्तर आलंय मित्रांनो 4 एक 4 आणि खाली 4 एक 4 4 त्रिक 12 म्हणजे 1/13 म्हणजे ऑप्शन नंबर ए. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तो चौकटचा पत्ता असण्याची संभाव्यता किती? मित्रांनो मी तुम्हाला आत्ताच बोललो, की एका चिन्हाचे पत्ते हे 13 असतात. म्हणजे हा प्रश्न कसा सॉल्व्ह होईल बघा. तर ही आपली आडवी रेष, खाली एकूण पत्ते म्हणजे 52 आणि डायमंड किंवा चौकटचा पत्ता हे 13 असतात. म्हणून वरती 13. तर 13 एक 13, 13 चोक 52 म्हणजे 1/4 आपलं उत्तर आलंय मित्रांनो. पुढचा बघा, 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तो चित्राचा पत्ता म्हणजे राजा, राणी किंवा गुलाम असण्याची संभाव्यता किती? तसंच मित्रांनो आपली रेष ओढायची, खाली लिहायचे 52 आणि आपल्याला माहिती आहे एक पत्ता येतो 4 वेळेस. इथे किती पत्ते सांगितलेत त्यांनी? राजा, राणी, गुलाम म्हणजे 3 पत्ते. तर 4 त्रिक 12 म्हणजे वरती येईल 12. त्याला भाग देऊन देऊया. 4 त्रिक 12 आणि 13 चोक 52 म्हणजे 3/13 ऑप्शन नंबर ए. मित्रांनो हा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की पाठवायचं आहे. कसा वाटला व्हिडिओ हे पण नक्की सांगा. ट्रिक आवडली असेल तर मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो.